केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर आहेत। मुंबईत माधवबाग लक्ष्मीनारायण मंदिराला 150 वर्ष पूर्ण झाली आहेत। त्या निमित्ताने अमित शहांनी लक्ष्मीनारायणाचं दर्शन घेतलं। मंदिराला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। दरम्यान या कार्यक्रमात बोलताना संपूर्ण भाषण अमित शहांनी गुजराती भाषेतून केलंय। या माधवबाग मंदिरामध्ये गुजरातीसह मराठी, उत्तर भारतीय असे बहुभाषिक लोक मंदिरात दर्शनासाठी येतात। या कार्यक्रमालाही गुजरातीसह उत्तर भारतीय आणि अन्य समाजातील लोक उपस्थित होते, परंतु संपूर्ण भाषण केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी गुजरातीमधून केल्यानंतर हे भाषण कुणाला कळलं असेल? मंदिराबद्दल ज्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या कोणाला समजल्या असतील का? यावरून विरोधकांनी अमित शहांवर निशाणा साधलाय। मुंबईत आम्ही गुजराती भाषा चालू देणार नाही असा इशारा मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी दिला आहे। तर दुसरीकडे अमित शहांच्या संपूर्ण गुजराती भाषणावरून माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनीही अमित शहा यांच्यावर टीका केली आहे। संयुक्त महाराष्ट्रासाठी 105 हुतात्म्यांना बलिदान द्यावे लागले, त्यावेळी रक्त सांडले होते। त्या हुतात्म्यांचा अपमान आज अमित शहांनी केलाय। मराठीच्या आड कोणीही आला तर आम्ही शांत बसणार नाही। जर तशी वेळ आली तर वेळ प्रसंगी आम्ही पुन्हा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासारखे रक्त सांडू, पण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये असले गुजरातीचे अतिक्रमण होऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे। तर तिथे मोठ्या संख्येनं भाविक हे गुजराती समाजातील होते, त्यामुळे अमित शहांनी गुजराती भाषेतून भाषण केले असावे, अशी प्रतिक्रिया भाजप प्रवक्ते गणेश हाके यांनी दिली आहे।